अहमदनगर जिल्ह्यात पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत। नगरमधील कुकडीच्या आवर्तनातून शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेत। त्यासाठी शेतकऱ्यांनी श्रीगोंद्यात आमदार राहुल जगताप यांच्यासह कॅनॉलमध्ये भजन कीर्तन सुरू केलं। याचबरोबर शेतकऱ्यांनी कॅनॉलमध्ये ठिय्या देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। दरम्यान परिस्थिती ताब्यात ठेवण्यासाठी प्रशासनाने कॅनॉल परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचं पाहायला मिळतंय। नववीत एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असेल तर त्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे। राज्य सरकारनं निर्णयावर शिक्कामोर्तब केलं। पुढच्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे। नववीत एखादा विद्यार्थी नापास झाल्यास त्याला त्याच वर्षी जूनमध्ये पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची एक संधी दिली जाणार आहे। 10वी प्रमाणेच नववीतल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा परीक्षा देण्याची संधी चालून यावी यासाठी या हेतूनच हा निर्णय घेतला गेला आहे। नाशिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अवघ्या काही तासात अटक केली। अजय कावडा असे आरोपीचं नाव असून त्यानं मुंबई नाका परिसरात रिलेशन फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये 47,000 रुपयांची चोरी केली होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा चोर स्पष्टपणे दिसून येताच पोलिसांनी सूत्र हलवली आणि काही तासातच भारतनगर परिसरातून त्याला अटक केली। पोलिसांनी त्याच्याकडून 34,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। महाराष्ट्र सरकारनं पोलीस खात्यातील 137 IPS आणि नॉन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात। त्यामध्ये राज्यातील मुंबईसह महत्त्वाच्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यात। नागपूर पोलीस विभागातील सर्वच IPS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। अमरावती परिक्षेत्राचे महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांची बदली पुणे कारागृह विशेष महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे। तूर खरेदी संदर्भात सरकारनं 2 नव्या अटी घातल्या आहेत। त्यामुळे तूर खरेदीचा घोळ आणखी लांबण्याची शक्यता आहे। ज्यांच्या सातबारावरील पीक फेऱ्यावर तुरीची नोंद आहे त्यांच्याकडूनच तूर खरेदी करण्याची अट सरकारने घातली। तसंच उपविभागीय अधिकाऱ्यांनी पंचनामे केल्याखेरीज बाजार समितीतील तुरीची खरेदी न करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्यामुळे या नव्या 2 अटींमुळे तूर खरेदी आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे। तुरीचा ज्वलंत प्रश्न आणि विरोधकांच्या संघर्ष यात्रेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद यात्रेचा उतारा काढला। लवकरच संवाद यात्रेचं नियोजन भाजपकडून करण्यात येणार आहे। पिंपरीत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर फडणवीसांनी याची घोषणा केली। नगरसेवक, आमदार, खासदार आणि पदाधिकारी थेट शेतकऱ्यांपर्यंत जातील। 15 दिवस भाजप नेते, कार्यकर्ते सरकारनं केलेल्या कामाची माहिती शेतकऱ्यांना देणार आहेत। यंदा महाराष्ट्रात तुरीचं बंपर पीक झालंय। मात्र फक्त 22 एप्रिलपर्यंतच ज्यांनी तुरीची नोंद केली आहे त्यांचीच तूर खरेदी करू असं सरकारनं सांगितलं आहे। अरे नालायकांनो, तुम्हाला जेव्हा संधी दिली होती त्यावेळी या शेतकऱ्याला नागवण्याचं काम तुम्ही केलं। होय, हा आमचा शब्द आहे। या सेंटरवर 22 तारखेपर्यंत आलेल्या शेतकऱ्याच्या तुरीचा शेवटचा दाणा देखील हे राज्याचं सरकार विकत घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही शेतकऱ्याकरता जन्माला आलो आहे। 25 लाख शेतकऱ्यांशी आपण संवाद केला पाहिजे। त्यांची संघर्ष यात्रा असेल तर आमची संवाद यात्रा असेल। आमची संवाद यात्रा AC बस मधनं त्या ठिकाणी जाणार नाही। माझी विनंती आहे, आपला आमदार असो, खासदार असो, प्रत्येकाने शिवारावर गेलं पाहिजे, शिवारावर बैठक घेतली पाहिजे, शिवारावर संवाद साधला पाहिजे। दरम्यान राज्य सरकारचा सामान्यांशीच संवाद नसल्यानं सरकारवर संवाद यात्रा काढण्याची वेळ आल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केली। ते काल नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते। आता संवाद करण्याची ही नवीन त्यांनी चाल आता या ठिकाणी बोलून दाखवलेली आणि मला वाटतं की आता फार उशीर झालेला आहे। संवाद साधण्याच्या पलीकडे ह्या गोष्टी गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा संघर्ष आता अटळ आहे। भाजपची विजय घोडदौड सुरू असल्यामुळे पक्षात येणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आहे। मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी त्यांचा खरपूस समाचार घेतला। पिंपरीतल्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर भाषण करताना रावसाहेब दानवेंनी मध्यावधी निवडणुकीसंदर्भातही गमतीशीर विधान केलं।
चंद्रकांत दादा मला आता अजून 2 प्रवेश करायला लागलं. दादा आता एवढे प्रवेश करा की आपल्याला ना काढून देऊ कोणी, अशी पाळी यायची आम्हाला. काय सांगता. एक दिवस मुख्यमंत्री मला म्हणले की रावसाहेब आपले दोघांचे हात दुखून गेले रुमाल टाकू टाकू. साहेब जरा आवरतच घ्या आता. काल वर्तमानपत्रात बातमी आली आज की निवडणुका कधीही होऊ शकतात. बघा आता काय चाललंय, काही समजत नाही काय तुमच्या बी बोटात. आम्हाला 2-4 आमदारांनी सकाळी फोन केला. मला खरंच आहे का, मला खोटं थोडंच आहे. होऊ शकताना लागतं काय. मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे द्यावा की नाही याबाबतची सुनावणी 3 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे सोपवण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. मात्र यावर पुण्यातील रहिवासी मृणाल ढोले यांनी आक्षेप घेतलाय. मागास प्रवर्ग आयोग आणि आयोगाच्या अध्यक्ष निवडीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अनेक वर्ष ओस पडलेला आयोग अचानक कार्यान्वित कसा झाला, आयोगाची स्थापना करण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घेतली का, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. नाशिक जिल्हा बँकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. बँकेनं महावितरणचे तब्बल 33 कोटी 22 लाख रुपये बुडवल्याचा आरोप बँकेवर करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणनं मुंबई नाका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. बँकेनं ग्राहकांचे वीज बिलाचे पैसे महावितरणकडे भरणं आवश्यक असताना देखील बँकेनं 31 मार्च 2017 पासून कुठलेच पैसे जमा केलेले नाहीत, असं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे. नगराध्यक्षांप्रमाणेच आता सरपंचही थेट जनतेमधून निवडण्याचा प्रस्ताव आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. त्या नांदेडमध्ये बोलत होत्या. या संदर्भात तयार करण्यात आलेला प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याचंही पंकजांनी सांगितलं. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यभरातल्या 8,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असणार आहे. गुन्हेगाराशी संबंध दिसून आल्यानं नाशिकमधल्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी बडतर्फ का करू नये याच्या नोटीस बजावल्यात. अवैध धंद्याच्या कारवाईत संशयास्पदरित्या सहभाग आढळून आल्यानं तसंच या धंद्यांना पोलीसच पाठबळ पुरवत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. शहरात काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून गुन्ह्याची उकल होत नसल्यानं पोलिसांविरोधात संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिमल्यामध्ये होते आणि त्यांचं सिमल्यामध्ये आगमन होत असल्याचं दृश्य नांदेडमध्ये लावलेल्या स्क्रीनवर दिसताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदींचा जयघोष सुरू केला. यावेळी खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित असल्यानं भाजपला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनीही अशोक चव्हाण जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण तापलं होतं. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण कुणी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं. अखेर प्रकरणाचं चिघळत असल्याचं पाहून पंकजा मुंडे या व्यासपीठावर गेल्या आणि त्यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं. खलनायक, अभिनेता, संन्यासी आणि राजकारणी असं बहुआयामी जीवन जगणाऱ्या विनोद खन्नांना मुंबईत अखेरचा निरोप देण्यात आला. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद खन्नांच्या पार्थिवावर मुंबईतल्या वरळीच्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, शक्ती कपूर, सरोज खान, अब्बास मस्तान यांच्यासह राजकीय वर्तुळातील मंडळींनीही विनोद खन्नांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेतलं. पुण्यातल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या पैलवानांनी काल दगडूशेठ गणपती मंदिरात आरती करून बाप्पाचं दर्शन घेतलं. श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीनं राष्ट्रीय पातळीवरच्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेला आजपासून सारसबागेतल्या बाबूराव सणस मैदानात सुरुवात होईल. राष्ट्रीय पातळीवरच्या मातीतल्या कुस्तीत हिंदकेसरी हा किताब सर्वात प्रतिष्ठेचा मानला जातो. या निमित्तानंच देशभरातून विविध राज्य आणि युनिट्सचे पैलवान पुण्यात दाखल झालेत. या साऱ्या पैलवानांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन बाप्पाची आरती केली. यासोबतच प्रभात पथकानं बँड वाजवून पैलवानांचं मंदिरात स्वागत केलं. तेव्हा बाहुबली 2 याच्यासाठी प्रेक्षकांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक रेकॉर्ड हा बाहुबली 2 आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे आणि या सगळ्याबद्दलचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवणार आहोत. यानंतर बातमी आहे मनोरंजन विश्वातूनच. सैराट फेम आकाश ठोसरच्या FU या आगामी चित्रपटाचं काल मुंबईत म्युझिक लॉन्च करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकरांसह संपूर्ण टीम होती। या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना राज ठाकरेंनी एक मजेशीर किस्साही सांगितला। खरं तर वर्ष दीड वर्षापूर्वीची गोष्ट असेल, महेशने मला माझ्या मुलासाठी म्हणून सांगितलं होतं की मी त्याला चित्रपटात लॉन्च करतो म्हणून। म्हटलं चांगली गोष्ट आहे, चित्रपटाचं नाव काय? तर तो मला बोलला FU। मला कळेना की चित्रपटाचं नाव आहे की माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पण त्यांनी सांगितलं की चित्रपटाचं नाव आहे। तर मी म्हटलं महेश जरा यावेळेला राहू दे, आपण पुढल्या वेळेला बघू, कारण बाप बाहेर तेच बोलतो, मुलगाही तेच बोलतो, म्हटलं हे बरं दिसत नाही। म्हटलं पुढच्या वेळेला एखादा शुभंकर होती वगैरे असा काही आला तर म्हटलं मला जरा सांग, म्हटलं आपण त्यावेळेला विचार करू। मोस्ट अवेटेड चित्रपट बाहुबली द कन्क्लुजन अर्थात बाहुबलीचा दुसरा भाग आज प्रदर्शित होतोय आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मुंबईतून आमचा प्रतिनिधी विनोद घाटगे आपल्या सोबत आहे। विनोद, आपल्याला माहिती आहे की बाहुबली 2 आज रिलीज होतोय, अनेक थिएटर्समध्ये शो सुद्धा हाऊसफुल झालेले पाहायला मिळत आहेत, कसा प्रतिसाद आहे प्रेक्षकांचा? खरंच जबरदस्त उत्सुकता आहे प्रेक्षकांमध्ये बाहुबली 2 बद्दल, कारण जे काही बाहुबली 1नी करून दाखवलंय त्याच्यानंतर जेवढी चर्चा सिनेमाची झाली त्यामुळे सगळेजण खूप उत्सुक आहेत। आणि आता सकाळी 7:10 शो आहे आणि यासाठी जबरदस्त गर्दी इकडे आहे, खूप लवकर सकाळी लोक इकडे आलेले आहेत। रसिक मंडळी त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात की कटप्पानी बाहुबलीला का मारलं? काय वाटतं तुम्हाला, का मारलं असेल त्यांनी? कटप्पाने बाहुबलीला का, मला तेच बघायला आम्ही आता एवढं लवकर आलेलं 7 वाजता। 7:10 शो आहे, 7चा शो आहे आताचा, आणि एवढ्या लवकर येण्याचं कारण काय? तेच कटप्पानी बाहुबलीला कशाला मारला तेच बघायला आम्ही इकडे आलेलो। नक्कीच एवढ्या लवकर कधी याच्या आधी सिनेमा पाहिला होता? कधी नाही, म्हणजे लीक नाही व्हायला पाहिजे ना, नंतर बघितलं तर फायदा नाही ना, मुलांना बघायचंय त्याच्यासाठी सासू वगैरे सर्व आले, ते एक्साइटमेंट, म्हणजे नंतर लीक होणार तर काय फायदा आहे, म्हणून फर्स्ट शोला आलं। क्या बात आहे, म्हणजे सस्पेन्स संपूर्ण आहे त्या सिनेमाचा, त्याच्या आधी आपण आता तुम्ही सस्पेन्स संपवणार आहात का? म्हणजे तुम्ही बघितल्यानंतर लोकांना पाठवणार आहात? नो, आय एम नॉट गोइंग टू टेल। एक्झॅक्टली, आणखी काही मंडळी आहेत? हा बोला। मॉर्निंग वॉक सोडून आम्ही इकडे आलेलो, मॉर्निंग वॉक जुहू बीचला मॉर्निंग वॉकला जायचं 7 वाजता आम्ही इकडे आलेलो। आता क्या बात आहे, सकाळचं मॉर्निंग वॉक सोडून लोक इकडे आलेले आहेत फक्त त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी। तुम्ही काय सांगाल? फर्स्ट टाइम फर्स्ट शो बघायचा आहे मला, त्यासाठी बघायला आलो मी। क्या बात आहे, तुम्ही? आजकाल सोशल मीडियामुळे लवकरच कळतं की का मारलं, त्या लीक होऊ नये यासाठी पहिल्यांदा बघण्यासाठी आम्ही आलो आहोत। तिकीट कधी काढलं होतं तुम्ही? तिकीट काल सकाळी काढलेलं। म्हणजे खरं तर सकाळचा शो असल्यामुळे एवढी त्यांना तिकीट मिळवण्यासाठी एवढा त्रास झालेला नाहीये। तुम्ही काय सांगाल आणखी? आम्ही हे आमचा लोगो आहे बघा, जुहू बीच महाजनचा आमच्या, पण आता बघायला आलेलो होतो आम्ही, काय होतं बघता आता, कटप्पानी बाहुबलीला कशाला मारला ते आम्ही आता बघणार। नक्की सर, लोकांमध्ये उत्सुकता त्या प्रश्नाची खरं तर आहे की कटप्पानी बाहुबलीला का मारलं, आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज उद्या परवा आणि इथून पुढचा किमान 2 आठवडे तरी खूप गर्दी होणार आहे। बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड्स रचले जाणार आहेत, तेव्हा बघूयात की हा बाहुबली किती कमाई करतो ते। दीपक, निश्चितच विनोद, तुझ्याकडून या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेणारच आहोत। पहिला शो संपल्यानंतर सुद्धा नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत प्रेक्षकांच्या हे देखील तुझ्याकडून जाणून घेणार आहोत। आपण नाशिकला जाऊयात, प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहे। प्रांजल, मुंबईमध्ये लोक मॉर्निंग वॉक सोडून चित्रपट बघायला जात आहेत, तिकडे नेमका कसा प्रतिसाद आहे? दीपक, खरं पाहिलं तर पहिल्यांदाच असं होतंय की मागच्या बाहुबलीच्या पहिल्या पार्ट नंतर नाशिकमध्ये दुसऱ्या बाहुबलीचा जो पार्ट आज रिलीज होतोय त्याला सकाळी 7:30चा शो हा देण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे नाशिकमध्ये जवळपास सर्वच मल्टिप्लेक्समध्ये आज फक्त बाहुबली हा चित्रपट हा दाखवण्यात येणार आहे। मी आता जिथे कॉलेज रोड सिनेमॅक्स जिथे उभा आहे तिथे देखील तब्बल 16 शो हे आज ठेवण्यात आलेले आहेत, हे दाखवण्यात येणार आहेत। आणि आज सकाळी 7:30 पासून या शोला सुरुवात झालेली आहे। आता देखील सिनेमॅक्स जे आहेत ते जवळपास हाऊसफुल झालेलं आहेत। जवळपास 3 दिवसापूर्वीच नाशिकमधील सर्व बाहुबलीचे जे शो आहेत ते हाऊसफुल झालेले बघायला मिळत होते। पहिला शो जो आहे त्याचं तिकीट हे जवळपास 150 रुपये आहेत आणि 3 वाजेनंतर जे शो आहेत ते 350 रुपये हे इथपर्यंत त्याचे रेट्स हे आकारण्यात येत आहेत। विशेष म्हणजे पहिला बाहुबली जो लागलेला होता त्यामुळे त्याचे सेट्स, त्यातले VFX किंवा सिनेमॅटोग्राफी हा चर्चेचा विषय ठरला होता। त्यानंतर बाहुबलीने
कटप्पाने बाहुबली को क्यों मारा या प्रश्नाचं जो आहे ते प्रश्न अनुत्तरित होता आणि त्याचं उत्तर मिळवण्यासाठी आज सर्व नाशिककर हे सकाळी सकाळी उठून इथे आलेले आहेत. मागच्या वेळी बजरंगी भाईजान आणि बाहुबली यामध्ये जी आहे ती टफ फाईट बघायला मिळत होती. बाहुबलीने बाजी मारलेली होती आणि आज देखील कुठलाही इथे शो दुसरा दाखवण्यात येत नाही. फक्त बाहुबलीची नाशिकमध्ये चर्चा ही बघायला मिळते. दीपक, निश्चितच, पण तू ज्या ठिकाणी उभा आहे त्या थिएटरच्या ठिकाणी खूप अशी गर्दी पाहायला मिळते. मी तुला आणि कॅमेरामॅनला विनंती करतो की नेमकी गर्दी कशी आहे हे तू आम्हाला दाखवशील. प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय त्यांच्याशी जर तुला संवाद साधता आला तर अगदी थोडक्यात. नक्कीच दीपक, आपण बघितलं तर आता पूर्ण शो हा हाऊसफुल झालेला आहे. 7:30चा पहिला शो आहे आणि त्यामुळे लोक जी आहेत ती इथे जमा झालेली आहेत. खास करून कॉलेजची जी मुलं मुली आहेत ते इथे ग्रुपने आलेली आहेत. शक्यतो पहिलं लेक्चरला कॉलेजची मुलं हे जात नसतील, मात्र आज 7:30 वाजताच इथे मूव्ही बघायला इथे आलेले आहेत. आपण काही इथे लोक आहेत त्यांना आपण विचारूयात. मला सांगाल, आज सकाळी 7:30 वाजता आलात काय 7:30 पहिला शो आहे, तुम्ही एवढ्या लवकर आला? मला हा शो सगळ्यात पहिले बघायचा होता म्हणून मी याची बुकिंग सगळ्यात पहिले केली. म्हणजे नाशिकमधला पहिला शो आहे 7:30चा. काय तुम्हाला एवढं वाटतं की काय बघा? त्याचे स्पेशल इफेक्ट खूप महत्वाचे मला वाटले. म्हणजे आतापर्यंत मी म्हणजे बॉलिवूडच्या काळामध्ये किंवा याच्यामध्ये बघितले नव्हते आणि खूप आवडलं म्हणून मग येतोय मी परत हा पिक्चर बघायला. दीपक, बघू शकतो आपण. निश्चितच, त्यामुळे नाशिकमध्ये सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळतोय प्रेक्षकांचा. तुझ्याकडनं ताजे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.